अनप्रेडिक्टेबल संघ म्हणून नितेश 11 कडे पाहिलं जातं. नितेश 11 संघ ज्यांना नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते जय मल्हार फोर्स फिटनेस कळंबोली या संघाला. आणि या संघाची सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन विस्फोटक आक्रमक फलंदाज अर्थातच राहुल जाधव आणि मंगेश बागल. चेक. चेक. अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मात्र त्रिवार मुजरा करून तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन चालतोय. संघर्ष चषक सांस्कृतिक मित्रमंडळ आयोजित श्रद्धांजली चषक 2026 एक दिवसीय पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेत आपण पाहतात पहिल्या फेरीत दुसरा सामना आपल्या भेटी झालेला नितेश 11 विरुद्ध जय मल्हार फोर फिटनेस या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते नितेश 11 या संघाने आणि जसा कॉल आपल्या बाजूने आला लगेचच सांगितलं की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करणार. तर सलामी जोडी यावेळेस आपण पाहतात जय मल्हार फोर फिटनेस संघाचे राहुल वाल्मिकी आणि फलंदाज राहुल जाधव. गोलंदाज आपण पाहतात गोलंदाज ओम टकले. विचार केला तर पहिला चेंडू अवांतर होता, बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतलेला तो त्याच्या अंगाशी आला, चेंडू गेला तो अवांतर. तदनंतर चेंडू मात्र चांगलं कमबॅक केलं, चेंडू गेला तो मात्र निर्धाव. या दरम्यान पुढचा चेंडू पॅडल लाईनला केला, चेक केला आणि सुंदर झेल पकडलेला होता जवळपास, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू दान होते तो भूमीला आणि एकच धाव आता मात्र मिळते. चांगला प्रयत्न यावेळेस पाहायला मिळाला. पॅड लाईनला टाकलेला चेंडू होता, वाल्मिकींनी विचार केला तर चांगला स्टिअर केला होता आपल्या लॉंग साईडच्या क्षेत्रामध्ये, परंतु निश्चितच आपण जर विचार केला तर एक संधी जरूर मिळते ती फलंदाज राहुल वाल्मिकी याला. या चेंडूवरती मात्र एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या बराबर समीकरण मात्र 1 ने वाढतं. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, न समजणारा चेंडू होता. राहुल जाधवचा विचार केला तर राहुल जाधवचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे जय मल्हार फोर फिटनेसमध्ये, सलामीचा फलंदाज कित्येक वर्ष झालं तो संघाची सेवा करतोय सलामीच्या भूमिकेमध्ये. तोच फलंदाज राहुल आता माझा स्ट्राईक आणते. पुन्हा चांगला बॅटल, एक अनुभवी फलंदाज त्याच्या विरुद्ध एक नवोदित गोलंदाज, असं एक चांगलं बॅटर पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू स्टिअर केला गेला, थोडंसं फंबल पाहायला मिळालं. अनिकेत करे याच्या माध्यमातून 2 धावा मात्र एकवटण्यात यश आलेलं आहे. ते फलंदाज राहुल जाधव आणि फलंदाज राहुल वाल्मिकी यांना. शॉर्ट मिडॉनला खेळलेला हा चेंडू होता, नक्कीच मोठा प्रहार करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क न झाल्यामुळे ठीक आहे चेंडूला मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाहीये. दरम्यानचा पुढचा बॉल ओम टकले यांचा. यावेळेचा अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता, स्क्वेअर लेग पंच पिंटू यांचा इशारा येतोय नोचा.
नो चेंडूचा इशारा येतोय. नक्कीच वेग टाकायचा प्रयत्न होता, परंतु त्या चेंडू मात्र बहुतेक स्किट झाला असावा किंवा सुटला असावा गोलंदाज ओम टकलेच्या हातामधून. कारण पावसाळी रबर बॉलचा स्पर्धा आहे. चेंडू बहुतांश वेळा ओला असल्यामुळेच तो निसटतो आणि त्या दरम्यान नो चेंडू आता मात्र मिळतोय. त्यामुळे पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. यावेळेस आता मात्र दणदणीत खणखणीत षटकार आता मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज राहुलच्या बॅटमधून निघालेला हा पहिला वहिला आत्मविश्वासपूर्ण फटका. डीजे यावेळेस आपण जर पाहिलं तर लोअर फुटा चेंडू होता. या लोअर फुटा चेंडूला मात्र मिड विकेट झोनमध्ये पाठवून दिलं. फलंदाज राहुल जाधव यांनी 6 धावांकरिता एक चांगला फटका म्हणावा लागेल. परंतु आता मात्र काहीसं दडपण पाहायला मिळतंय गोलंदाज ओम टकलेवरती. आपण मागाशी चर्चा केली होती की एक अनुभवी फलंदाज त्याच्या विरुद्ध एक नवोदित गोलंदाज. या दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगावलेला हा दुसरा दणदणीत खणखणीत राहुल जाधव ब्रँड षटकार. यावेळेस झोन निवडलाय तो मिड ऑन आणि मिड ऑफ क्षेत्रामधून. ओव्हर टू डीजे. धावसंख्या 10 फलकावरती आता मात्र 17. 2 षटकार मारून राहुल जाधवचा विचार केला तर राहुल जाधव खेळतोय आपल्या नाबाद 14 या धावसंख्येवरती. तर सलामीला फलंदाज राहुल वाल्मिक खेळतोय आपल्या नाबाद 2 या धावसंख्येत. या दरम्यान ओम टकले मात्र सुंदर झेल टिपतोय. नक्कीच अकोट टप्प्यात चेंडू होता. लाईन आणि लेंथचा विचार केला तर अनिकेत करेने मात्र ओळखली होती फलंदाज राहुलचा यावेळेचा आणि झेल बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच एक चांगलं सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालं. परंतु जेवढं चांगलं सुमधुर संगीत आहे ना तेवढाच धाटणीचा तेवढाच मी म्हणेल की एका वेगळ्या शैलीचा फलंदाज मंगेश बागल आता मात्र इनेट नंबर 3 वरती येतोय. प्रवीण सर विचार केला तर आपल्या क्रिकेटच्या या 11 खेळाडूंच्या या टीममध्ये संघामध्ये इनेट नंबर 3 चा जो खेळाडू असतो तो मात्र मी म्हणेल की सर्वात पाठीचा कणा असतो. सर्वाधिक अनुभवी मोस्ट एक्सपिरियन्स फलंदाज इनेट नंबर 3 वरती खेळताना आपण सर्व संघामध्ये पाहतो. आणि याच प्रकारचा यावेळेस बघितलं तर फलंदाज मंगेश बागल यावेळेस मात्र पाचारण केले गेले.
एक उंच पुरा आणि एक विस्फोटक फलंदाज, एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये हेलिकॉप्टर स्कूप आपण ज्याला म्हणतो ना, त्या प्रकारचे फटके मारण्यामध्ये एक माहीर निष्णांत असलेला फलंदाज म्हणजे फलंदाज मंगेश बागल. आदरणीय आनंदा माने यांच्या माध्यमातून एक सुवर्ण पारितोषिक आलेले आहे. मंगेश बागलने जर सलग 3 षटकार मारले तर 1111 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक मंगेश बागल यांना दिलं जाईल आणि ती किमया कित्येक वेळा मंगेश बागल यांनी केलेली आहे. पहिल्या चेंडूवरचा बघितला तर 1 धाव आली, त्यानंतर विचार केला तर पुढच्या चेंडूत पुन्हा एकदा 1 धाव, नंतरचं यावेळेस स्ट्राईकवरती आला फलंदाज मंगेश, जो चेंडू गेला निर्धाव. एक चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज अनिकेत करे. केल2च्या या भागामधील एक चांगला एक नवोदित आणि नावातला गेलेला हा खेळाडू. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी, चौकार तर येतोय. दोन्ही पंच एकत्र येतील, स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच एकत्र येतील. त्यानंतर धन्यवाद. नक्कीच विचार केला तर दोन्ही पंच एकत्र आले, विचार विनिमय केला आणि अखेरच्या क्षणी मात्र चेंडू मात्र अवांतर नो चेंडू दिला. नो चेंडूवरती आल्या त्या एकूण 4 म्हणजे एकूण 5 धावा आता मात्र एकूण बहाल करतोय तो गोलंदाज अनिकेत करे. आपण चर्चा करत होतो की केल2 प्रीमियर लीगमधील नक्कीच एक नावाजला गेलेला एक बॉक्स क्रिकेटमध्ये एक चांगला आपली छाप सोडणारा गोलंदाज अनिकेत करे यावेळेस आता मात्र थोडं फंबल पाहायला मिळतंय. आखोट टप्पा चेंडू होता आणि या आखोट टप्पा चेंडूवरती मात्र नो करार केला गेला. या दरम्यान आपण पाहतात संघर्ष मित्र मंडळाचे अजून एक जबरदस्त खेळाडू वैभव हे देखील इथे आलेले आहेत. वयकाठी पाहता 40+ आहेत, परंतु जर त्यांच्याकडे बघितलं त्यांची जी ध्येयष्टी आहे ती वाटत नाही की ते 40+ आहेत. एक आगळीवेगळी संकल्पना आपण गेल्या वर्षी पाहिली 40+ याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती 40+ कळंबोली या संघाने क्रिकेटचे सामने आयोजित केले होते आणि त्या सामन्यांमध्ये सर्व एक आगळीवेगळी संकल्पना आपण पाहिली गेली, जिथे 40+चे जेवढे काही खेळाडू आहेत ना त्या सर्व खेळाडूंच्या जर्सीवरती त्यांच्या सौभाग्यवतीचं नाव टाकलं होतं. आणि नक्कीच मी म्हणेल की ते टी-शर्ट जे आहेत ना ते कळंबोलीमधील एक नावाजलं गेलेलं स्पोर्ट्सचं दुकान म्हणजेच जगदीश स्पोर्ट्स यांनी देखील ते त्यांना प्रायोजक केले गेले होते. म्हणजे जगदीश स्पोर्ट्स मधील च्या माध्यमातून त्यांना ते प्रदान केले गेले होते. एक मी म्हणेल की अतिशय कमी वेळामध्ये ज्यांनी मात्र आपला एक नावाचा दबदबा ज्यांनी निर्माण केला, क्रिकेटचं कोणतं साहित्य असो ते सर्व साहित्य आपल्याला एका छत्राखाली मिळणार दुकान म्हणजे जगदीश स्पोर्ट्स. त्यानंतर प्रदीप स्पोर्ट्स देखील आहे. अतिशय स्पोर्ट्स मधील एक नावाचं गेलं हक्काचं दुकान म्हणजे प्रदीप स्पोर्ट्स आणि जगदीश स्पोर्ट्स. यावेळेस पाहिलं तर सलग ज्याच्यासाठी फलंदाज मंगेश बागलला इनॅट नंबर 3 वरती पाचारण केलं गेलं होतं तो फलंदाज मात्र बॅकवर 2 षटकार मारतोय. षटक संपते 36 धावा मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्डवरती. आणि या दरम्यान आपण पाहत आहात संघर्ष मित्रमंडळ संघर्ष सांस्कृतिक सामाजिक मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत शेठ चौधर यांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जबरदस्त आपण रबर बॉलच्या फॉर्मॅटला इथे सुरुवात झाली या छत्रपती क्रीडांगणावरती आणि बऱ्याच दिवसानंतर त्यांची पावलं या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती ते लागलेली आहेत. पुन्हा एकदा आलेल्या तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज अनिकेतवरती आल्या मोठा प्रहार करतोय. यावेळी टार्गेट झोन केले गेलं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या डोक्यावरून फलंदाज राहुल याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दणदणीत षटकार.
यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हॅमर केला गेलाय. चेंडू आता मात्र जातोय तो मिड विकेटच्या क्षेत्रातून, जिथे जिथे क्षेत्ररक्षक संदीप नेगी येत आहेत. संदीप नेगी म्हटलं की 0 एरर. आणि पावसाळी क्रिकेट रबर बॉल फॉर्मॅटमध्ये संदीप नेगीचं एक वेगळंच नाव आहे प्रवीण सर. एका वेगळ्या धाटणीचा तो प्लेअर आहे. एक धाव आता मात्र मिळते. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात फलंदाज मंगेश बागल. मंगेश बागलचा विचार केला तर जवळपास मंगेश खेळतोय आपल्या 17 या धावसंख्येवरती. 17 म्हणजे खतरा. तर फलंदाज मंगेश खतरा होऊ शकतो का? नाही. चेंडू गेला तर मात्र निर्धाव. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज राहुल जाधव चांगल्या लयमध्ये, चांगल्या आपण चर्चा करतो फलंदाज राहुलची, परंतु यावेळेस बघा आखोटप्या चेंडू होता आणि यावेळेस मंगेश बागलला मिळालेली ही सुवर्ण संधी तो काय मिस करणार नाही. आणि सलगचा यावेळेस बघितलं तर मंगेश बागलच्या बॅटमधून निघालेला हा मोठा दणदणीत षटकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडूने मात्र उंची गाठली अंतर गाठण्याऐवजी. आणि याच बरोबर फलंदाज मंगेश बागल मात्र पवेलियनच्या दिशेने चालताना. ओ टू डीजे. चेक. 49 धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा मोठा हादरा. परंतु जमेची बाजू एक म्हणजेच फलंदाज सलामीला आलेला फलंदाज राहुल जाधव अद्याप देखील खेळपट्टीवरती तग धरू नये. मी म्हणेल जोपर्यंत फलंदाज राहुल जाधव खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत पुन्हा एकदा जय मल्हार 4 फिटनेस संघाला षटकार आणि चौकार आतिषबाजी पाहायला मिळणार. यावेळेस आता मात्र चांगला चेंडू, या चांगल्या चेंडूवरती आता मात्र आपले हात खुले केले गेलेत. कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉईंट आणि शॉट माफ करा पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या माध्यमातून शुभमने चेंडू मला टटवला, जिथे 2 धावा पूर्ण केल्या. आणि 2 धावेबरोबर जय मल्हार 4 फिटनेस संघ आपल्या 51 धावासंख्येवरती पोहोचतोय. म्हणजे अर्धशतक मात्र पूर्ण करतोय. आणि मी म्हणेल की हे अर्धशतक पूर्ण करत असताना त्याचे 2 फलंदाज, आघाडीचे 2 फलंदाज म्हणजे राहुल वाल्मिकी आणि फलंदाज मंगेश बागल यांना मात्र गमावं लागलेलं आहे. जमिनीची बाजू एक नक्कीच आपण म्हणू शकतो की फलंदाज राहुल जाधव अद्याप देखील स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळेल. विचार केला तर नक्कीच 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांमध्ये म्हणजे जवळपास 18 चेंडूंमध्ये 51 धावसंख्येपर्यंत पोहोचलो आहे, मजल मारली आहे. ती जय मल्हार 4 फिटनेस या संघाने आनंदा माने यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या नेतृत्वाखाली एक चांगली संघ बांधणी केली. या संघाची बांधणी करत असताना त्यांनी मात्र संपूर्ण संघाची जबाबदारी धुरा दिली आहे ती राहुल जाधव यांच्या खांद्यावरती. गोलंदाज रोहित यावेळेस मात्र कॉट अँड बोल्टचा प्रयत्न आणि या दरम्यान प्रयत्न मात्र होतो सक्सेस. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपतोय गोलंदाज रोहित. आणि धक्का क्रमांक 3 राहुल जाधव मात्र बॅक टू द पवेलियन. एका मर्यादित धावसंख्येपर्यंत आता मात्र ठेवू शकतो तो नितेश 11 संघ. कारण आघाडीचे 3 फलंदाज राहुल वाल्मिकी असतील, फलंदाज मंगेश बागल असेल आणि नुकताच बाद झालेला फलंदाज राहुल जाधव देखील बाद झालेले आहेत.
यावेळेस आपण पाहतात युनाइट नंबर 5 वरती आलेत फलंदाज राजू नरळे. चांगला चेंडू म्हणावा लागेल गोलंदाज रोहितचा. रोहितच्या हातामध्ये अंतिम शेवटचं आणि या सामन्याला कलाटणी देणारं षटक मात्र त्याने दिलं संघनायक नितेश राणे यांनी. आणि राणे यांनी दिलेला जो विश्वास आहे तो मात्र गोलंदाज रोहितने मात्र सार्थ ठरवला. पहिल्या चेंडूवरती जी डोकेदुखी होती आपल्या संघासाठी ती फलंदाज राहुलला मात्र बाद करत ती डोकेदुखी दूर केली. तदनंतर मात्र चांगला अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करतोय तो गोलंदाज रोहित. बावन्न धावा धावफलकावरती मात्र अंकित केले गेलेत. आता मात्र आपण पाहतात फलंदाज शुभम आता स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा पॅड लाईनवरती टाकलेला चेंडू होता. शुभमला तो चेंडू स्टिअर करायचा होता, चेंडूला मारायचं होतं, भिरकवायचं होतं ते सिली मिडॉन आणि मिड विकेटच्या डोक्यावरून, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू गेला तो मात्र निर्धाव. पण शेवटचं अंतिम षटक आहे, हाणामारी षटक आहे आणि या हाणामारी षटकामध्ये विचार केला तर अवघ्या धावा खर्च केल्यात. चेंडू टाकले गेले 4 परंतु धावा खर्च केल्या त्या मात्र अवघी 1. यावेळेस एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का? तर स्वतः संघनायक मात्र इथे फलंदाज शुभमला धावचीतच्या माध्यमातून बाद करतायत आणि जय मल्हार फोर्थ फिटनेस लागलेला हा चौथा मोठा धक्का. ओव्हर टू डीजे. फलंदाज दिनेश भोईर, कळंबोलीमधील एक एव्हरग्रीन व्यक्तिमत्व आपण ज्याला म्हणतो, दिनेश भोईर. डेड बॉल. तेजस, आपण जर विचार केला ना तर मी म्हणेल की गेली कित्येक वर्ष मी क्रिकेट पाहतोय, परंतु या क्रिकेट पाहत असताना कळंबोलीमधील अनेक खेळाडू त्यांची तब्येत वाढली गेली, कमी झाली गेली, परंतु दिनेश भोईर असा एक व्यक्तिमत्व आहे ना ते मात्र एव्हरग्रीन आहे. यावेळेचा चेंडू लॉफ केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रातून सलग 6 धावांकरिता आणि या षटकार समीकरण मध्ये 6 ने वाढतंय. धावसंख्या थांबते ती आता मात्र जवळपास 59च्या क्रमामध्ये आणि 59 धावा करून 60 धावांवरती मात्र 60 धावांचं योगदान आव्हान ठेवलंय ते मात्र नितेश 11 या संघासमोर. चला यानंतर आपण विनंती करूया संघर्ष 11 आणि करिश्मा 11 या दोन संघाला, या दोन संघाच्या संघनायका विनंती कृपया, ही पहिली तुम्हाला ऑफिशियल कॉल आहे, पुकार आहे. आयोजक विरुद्ध करिश्मा 11 हा संघ. चला एससी करिश्मा संघ आलेले आहेत. या दरम्यान विनंती असेल संघर्ष मित्र मंडळाचे आदरणीय श्री किरणदादा म्हात्रे यांना एससी करिश्मा विरुद्ध संघर्ष 11 या दोन संघादरम्यान या पुढची लढत होईल. यानंतर मी विनंती करतो आमच्या व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर श्री किरणदादा म्हात्रे यांना की कृपया आपण या पुढील सामन्याची न तर नाणेफेक करायची. उदय पवार आणि जावलाबाई यांच्या माध्यमातून साकारला गेलेला हा एस के करिश्मा हा संघ, तर हनुमंत शेठ चौधर यांच्या माध्यमातून
साकारला गेलेला संघर्ष मित्र मंडळ हा संघ, हे दोन्ही संघ यावेळेस आता मात्र एकमेकांसमोर 2 हात करणार आहेत. तर कोण करणार पहिली फलंदाजी, कोण करणार पहिली गोलंदाजी याचा मात्र निर्णय येईल. टॉस होतोय. संघर्ष मित्र मंडळाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक वर्ष संघर्ष संघाची सेवा केली आहे आणि करत आहेत असेच संघर्ष संघाचे किरण म्हात्रे यांच्याशी भासते टॉस आणि टॉस विने तो संघर्ष हा संघ. अभिनंदन संघर्ष संघ. तर ओव्हर टू डीजे. डीजे. नक्कीच या चेंडूची वाट पाहत असतो फलंदाज संदीप नेगी. संदीप नेगीचा विचार केला तर लेग झोन त्याचा फेवरेट आहे. फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, त्यानंतर मिड विकेट, मिड ऑन, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मात्र तो आपला फेवरेट झोन आहे. यावेळेचा चेंडू एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा येत आहेत. पंचांचा इशारा येतोय बाईचा. बाईच्या माध्यमातून 2 धावा मात्र अंकित केल्या गेल्यात. विचार केला प्रवीण सर की धावा येणं हे महत्वाचं असतं. धावा ह्या कशाही येवत, कोणत्याही प्रकारात येवो, धावा ह्या धावफलकावरती येणं हे गरजेचं असतं. यावेळेसचा चेंडू हलकासा लॉफ केला. चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून सरळ 4 धावांकरिता.
यावेळेचा चेंडू मागाशी आपण चर्चा केली होती, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून मारणारा हा एक विस्फोटक फलंदाज. यावेळेस मात्र थेट फेकी करायची होती, फेकी मात्र चुकते. थोडंसं पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक मंगेश बागड्यांच्याकडून. थेट दांड्या उडवायच्या होत्या, यष्ट्या उडवायच्या होत्या, परंतु नक्की मी म्हणाल की बहुतेक नेम चुकला. परंतु याची मात्र नुकसान भरपाई जास्त झाली नाहीये, धाव मात्र भेटत नाहीये. पुढचा बॉल गोलंदाज राजेंद्र विरुद्ध दीप पाजी. यावेळेस चांगला पेटा पाहायला मिळते. यावेळेस बॅटचा आउटर जे चेंडू गेला तो थर्ड मॅनच्या दिशेने उभा असलेले क्षेत्ररक्षक दिनेश भोईर यांच्याकडे. मगाशी त्याच्यास आपण चर्चा केली गेली होती की एव्हरग्रीन आणि नक्कीच बॉडी मेंटेन चांगली केली गेली आहे दिनेश भोईरने. मगाशी आपण चर्चा केली की मी गेली कित्येक वर्ष या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आम्ही स्कोरिंग करतोय, कॉमेंट्री करतोय, खेळलो देखील आहे. परंतु दिनेश भोईरचा बॉडी फिटनेस मात्र मी फार कमी पाहिला आहे. खेळाडूंचा बॉडी बॅलन्स आपण जर विचार केला तर काही जणांचा वाढतोय, काही जणांचा कमी होतोय. परंतु दिनेश भोईर एक असा खेळाडू आहे ॲज इट इज. संतोष मदने असतील जे अतिशय जास्त मेहनत करतात आपल्या बॉडीवरती. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय, षटक देखील संपतोय आणि चांगल्या षटकांच्या संपता आपण विचार केला तर 14 धावांवरती मजल मारतोय तो नितेश 11 हा संघ. आपल्याला वेळ मिळतोय, जाऊया आपण SK साऊंड साइड इव्हेंटच्या माध्यमातून एक सुमधुर संगीताकडे. ओव्हर टू DJ. षटक क्रमांक 1 हाताळलं गोलंदाज राजेंद्र यांनी जिथे धावा खर्च केल्या त्या मात्र 14. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं, षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक यावेळेस हाताळतोय गोलंदाज राहुल वाल्मिकी. एक उंच पुरा, एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय तो जय मल्हार फोर फिटनेस या संघाकडून. विचार केला तर जवळपास येणारे चेंडू असतील 18 आणि 46 धावांची गरज. यावेळेस दीपच्या रडारमध्ये चेंडू येते, वेलकम केलंय गोलंदाज राहुलचं, फलंदाज दीप सिंगने षटकार मारून. DJ. यावेळेस आता मात्र वेलकम केलं, परंतु राहुल वाल्मिकी कमबॅक करणार का? तर कमबॅक करायचा त्याला चान्सच देत नाहीये फलंदाजच्या रडारमध्ये. पुन्हा एक चेंडू, तोच झोन, तोच फटका. असं वाटतंय की एखाद्या वेळेस रिप्ले केला की काय. नक्कीच विचार केला तर बॅक टू बॅक 2 षटकार मारून आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत संघनायक दीप सिंग याने. आखूट टप्पा चेंडू होते, या दोन्ही आखूट टप्पा चेंडूवरती मात्र दीप सिंगने आपले हात खुले केले गेलेत. आणि मगाशीच प्रवीण म्हटलं होतं की एक वेगळ्या धाटणीचा हा संघ आहे नितेश 11 हा संघ. आणि नितेश राणे यांच्या या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली उभा केलेला हा संघ एक नवोदित सगळे यंग टॅलेंट त्यांनी मात्र निवडले गेलेत. संपूर्ण यंग संघाला
स्वतः जर ते नितेश राणे सोडले तर बाकी सगळे जे आहेत सर्व खेळाडू हे सर्व युवा खेळाडू अतिशय मी म्हणेल की 25-30 वयोगटाचे असलेले हे सर्व खेळाडू आहेत. त्यांचा सामना होतोय जय मल्हार 450 सारख्या एका अनुभवी संघासमोर. पुढचा बॉल षटकार हॅट्रिक होईल का, परंतु नाही, चांगलं कमबॅक केलं. यावेळेस मात्र राहुल वाल्मिकने आपली जी लेंथ आहे ती लेंथ थोडी शॉर्ट केली आणि आपल्या खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला. त्यामुळे काय चेंडू आणि बॅटचा नुसतं संपर्क होत नाहीये. चेंडू बॅटची ब्रश करत चेंडू जातोय तो थर्डमॅन आणि लॉंग फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ते एक धाव आता मात्र मिळते. आणि बराच काळ नॉन स्ट्राईकवरती आपल्या मित्राचे आपल्या सहकार्याचे फटकेबाजी पाहत बसलेला फलंदाज संदीप नेगी आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो स्ट्राईक एंडवरती. संदीप नेगीचा विचार केला तर संदीप नेगीच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. वेलकम केलं होतं राजेंद्र नरळे सारख्या एका गोलंदाजाचं संदीप नेगी याने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता. लोअर फुलला चेंडू होता. यावेळेस पुढचा बॉल एक चांगला प्लेअर चांगला धाटणीचा खेळाडू म्हणावा लागेल राहुल वाल्मिकी. यावेळेस आता मात्र एक चांगला चेंडू खेळपट्टीच्या अंतिम चरणामध्ये टाकला चेंडू होता आणि यावेळेस मात्र फलंदाज संदीप नेगी मात्र तंबूच्या आश्रयाला. धावचीच्या माध्यमातून गरज होती का हा प्रश्न आता मात्र इथे उपस्थित केला गेला. धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा जवळपास होत्या 28 आणि 28 धावसंख्या असताना गरज होती का या धावेची असा मात्र प्रश्न उपस्थित केला गेलाय. आणि सर्वात मोठी डोकेडुकी जी ठरली होती संदीप नेगी तो आता मात्र तंबूच्या आश्रयाला. ओव्हर टू डीजे. चेक. तर गोलंदाज राहुल वाल्मिकीचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडू षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. यावेळेस सुंदर चेंडू होता. अतिशय वेगवान चेंडू होता. त्याने खेळपट्टीच्या अंतिम चरणामध्ये टाकलेला चेंडू होता. न समजणार चेंडू होता. डीपला चेंडूला मात्र लॉफ करायचं होतं कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा माध्यमातून, परंतु चेंडूचा वेग एवढा होता ना की बॅट मात्र स्विंग होईपर्यंत मात्र चेंडू निसटला. बॅटची एनर्जी घेतली परंतु चांगलं क्षेत्ररक्षण यष्टिरक्षकाचं राहुल जाधवचं. जिथे धावसंख्या मात्र कोणती डॉट बॉलचा आपल्याला इथे पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस फिंगर्स रोल्स केलेत परंतु पुन्हा एकदा स्लोवर 1 प्रति चेंडू होता. फसवायचं होतं फलंदाजाला पण स्वतः फसला गेला आणि धावा मिळाल्या त्या मात्र 6. तर यावेळी चेंडू क्रमांक 4 आणि चेंडू क्रमांक 5 हे अतिशय वेगाने टाकलेले चेंडू होते. त्यानंतर अंतिम चेंडू वरती त्यांनी आपले फिंगर्स रोज केले गेले. फसवा चेंडू टाकायचा होता. अगदी मध्ये स्पिन करायचा होता परंतु मी म्हणेल की फसला गेला तो स्वतः गोलंदाज. 6 धावांचा मात्र मोहर त्यावर लागली आणि या 6 धावेनंतर समीकरण मात्र 6ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 1 गडी बाद 34च्या घरामध्ये. 60 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडूंमध्ये जवळपास 34 धावांचा पल्ला गाठलाय तो नितेश 11 या संघाने. अद्याप देखील जर विचार केला तर पुढच्या 12 चेंडूंमध्ये म्हणजेच येणाऱ्या 2 षटकांमध्ये 26 धावांचा पल्ला गाठायचा आहे. बघा पहिल्या 12 चेंडूंमध्ये तुम्ही 34चा पल्ला गाठलेला आहे. पुढच्या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 34चा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे जवळपास आव्हान सोपं आहे परंतु विचार केला जय मल्हार 450 संघाचा नेव्हर गिव्ह अप च्या माध्यमातून खेळणारा हा संघ आहे आणि मी म्हणेल की नक्कीच कमबॅक करणं हे राहुल जाधवला माहिती आहे. कमबॅक कसं करायचं हे देखील राहुल जाधवला माहिती आहे कारण त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेत. या आणि अशा प्रकारचे अनेक सामने त्याच्या समोर आलेत आणि त्या सामन्यामध्ये आपली संघनायकाची भूमिका त्यांनी मात्र सिद्ध केली आहे. आपल्या चांगल्या निर्णयामुळेच मी म्हणेल की त्याने अनेक सामने आपल्या संघाकडून झुकवले गेले आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहत आहात. गोलंदाज
सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रणव विरुद्ध रोहित. एक चांगला बॅटर पाहायला मिळतं. रोहितचा विचार केला तर रोहित देखील एक चांगला बॉक्स टाईपचा क्रिकेटर आहे. टॅप क्रिकेट अति चांगला खेळतो. यावेळेस मात्र थोडं दिशाहीन मात्र मारा करतोय. अवांतर चेंडू येतोय. पंच बाहेर निघतायत. जमिनीत हात समांतर करतायत आणि सांगतायत हा चेंडू मी दंडित करतोय. आणि या दरम्यान जर विचार केला तर समीकरणात मात्र पुन्हा एकदा 1 ने वाढतं. धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 35च्या घरामध्ये. यावेळेसचा चेंडू हलकासा ओरपूट चेंडू होता आणि यावेळेस मात्र चेंडू मात्र भिरकावून लावलंय ते आता मात्र ऑन साठी क्षेत्रामध्ये 6 धावांकरिता फलंदाज रोहितच्या बॅटमधून निघालेला हा पहिला दणदणीत खणखणीत आत्मविश्वासपूर्ण पहिला षटकार. डीजे षटकार मारल्यानंतर आपले मनसुबे आता मात्र पूर्णपणे साबित केलेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येतोय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. स्क्वेअर लेग पंच नो. या नो चेंडूवरती आलेला चौकार म्हणजे एकूण 5 धावा आता मात्र येत आहेत. मी म्हणेल की गोलंदाज प्रणववरती आता मात्र पूर्णपणे हात खुले केले गेलेत फलंदाज रोहितने. पहिला चेंडू विचार केला तर हलकासा ओरपी चेंडू होता. त्या ओरपी चेंडूवरती मात्र आल्या त्या 6 धावा. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिमर चेंडू मात्र टाकला गेला. त्यामुळे पंचांनी त्याला इशारा केला गेला नो चेंडूचा. त्या चेंडूवरती आल्या त्या 4 धावा म्हणजे एकूण पंजा मात्र आता मात्र मिळतोय तो नितेश 11 संघाला. समीकरण आता मात्र उरतंय येणारे 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. थोडस दबावाखाली मानसिक दबावाखाली पाहायला मिळतोय गोलंदाज प्रणव. या दरम्यान पुढचा बॉल पंचांना पार्क टाकला चेंडू होता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. पॅड लाईन वरती अटॅक केला गेला. ही लाईन आणि लेन चांगली आहे गोलंदाज प्रणवची. आपण जर बघितले यापूर्वी चेंडू सगळे लोअर फुल्ड चेंडू होते किंवा ओव्हरपिच चेंडू होते. त्या चेंडूवरती मात्र काहीसे मोठे फटके पाहायला मिळाले परंतु हा चेंडू चांगला होता. यावेळेस पुन्हा एकदा हलकासा ओव्हरपिच चेंडू. या ओव्हरपिच चेंडूवरती राहुल वाल्मिकी झेल पकडणार का तर होय. जे जाळं रचलं होतं जे जाळं विणलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये अगदी लिलापण सापडला फलंदाज रोहित आणि झटका क्रमांक 2 मिळतोय तो नितेश 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला. ओ टू डीजे. नवीन फलंदाज इरफान आता मात्र तडक्याबंद फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर इनॅट नंबर 4 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. जवळची बाजू एक म्हणजे दीप सिंग अद्याप देखील खेळपट्टीवरती आहे. सलामी आलेला फलंदाज दीप. यावेळेस स्टिअर केल्या गेल्या चेंडूला मात्र खणून काढले चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून सीमेरेषे नजदीक उभा असलेल्या क्षेत्ररक्षक याच्याकडे. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एकच धावावर समाधान मानावं लागतंय आणि तोच इशारा दिलाय संघ नायकाने की यावेळेस सामना हा आपल्या आवाक्यात आलेला आहे आणि जी चूक झाली होती षटक क्रमांक 1 मध्ये फलंदाज संदीप नेगी देखील असाच प्रकारे धावचूकच्या मधून बाद झाला परंतु ती चूक आपल्याला करायची नाहीये हे मात्र माहिती आहे ते संघ नायक दीप याला. यावेळेस पुन्हा एकदा एक हॅमर केल्या गेल्या चेंडूला चेंडू जातोय तो आपल्या ऑन साठी क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळालं. थोडंसं बॉडी चा बॅलन्स मात्र इथे दिला गेला सुटला गेला जिथे 2 धावा आता मात्र मिळाल्या आणि विचार केला तर येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. दीप सिंगला माहिती आहे की
सामना आहे हा पूर्णपणे आपल्या आवाक्यामध्ये आलेला आहे आणि यावेळेस एखादी मोठी रिस्क घेणं ती मात्र आपल्या संघासाठी मात्र ती डोकी ठरू शकते. यावेळेस पुन्हा एकदा विचार केला तर चांगला चेंडू होता. परफ्यूम डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो ना, फिंगर्स रोज केले गेले आणि जसा टप्पा पडला तसा चेंडू काटा बदलला आणि चेंडू गेला. तो आता मात्र निर्धाव येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 49ला 2 नितेश इलेव्हन संघ. वळूया एका सुमधुर संगीताकडे. डीजे गोलंदाज अनिरुद्ध आता मात्र पाहायला मिळतो. वैयक्तिक पहिलं सांघिक अंतिम शेवटचं षटक आणि या दरम्यान पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद करतोय. यश मात्र मिळालंय ते गोलंदाज अनिरुद्ध याला. समिंगात मात्र उरतोय येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. बघा आपण आतापर्यंत दिनेश भोईर यांची आपण चर्चा करतो, परंतु त्यानंतर त्यांना टक्कर देण्यात म्हणजे तोडीसतोड अजून एक एव्हरग्रीन खेळाडू संघर्ष संघाचा संजय शिरोले देखील इथे आलेले आहेत. नक्कीच मी म्हणेल की संजय शिरोले एक चांगला धाकट्याचा प्लेयर होते. यावेळी अकुटप्पा चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारायचा होता. फलंदाज अनिकेत याला चेंडू घेता होता निर्धाव. यानंतर विनंती करतो की आदरणीय श्री धनाजी बलीकर साहेब यांना की आपण कृपया आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. कळंबोली प्रीमियर लीग मधील एक संघ मालक यावेळेस मात्र खराब चेंडू, या खराब चेंडू खरपूस समजा घेतोय. एक खराब चेंडू आणि या खराब चेंडूवरती आलेला हा मोठा फटका घेऊन जातोय संघाला. येणारे 3 चेंडू आणि जवळपास 5 धावांची गरज. विचार केला तर गोलंदाज चांगली तिखट अचूक टप्प्यावरती मारा करत होता, परंतु लाईन त्यांनी लेंथ बदलली आणि त्याचा परिणाम म्हणजेच आलेला हा षटकार. या षटकाने आता मात्र संपूर्ण समीकरण बदललं गेलंय. येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. म्हणजे विचार केला तर फक्त एका फटक्याचा खेळ बाकी आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला दीप सिंग मात्र काही कानमंत्रणा टिप्पणी देतोय. तो स्ट्राईक एंडवरती खेळणार फलंदाज अनिकेत याला. यावेळेस चेंडू मात्र येतोय. चेंडू बाहेर जाईल का? तर होय. हवेचा जर बघितली तर हवेची दिशा देखील आपल्याला पाहायला मिळते आणि याच बरोबर विनिंग षटकार मारून आपल्या स्टाईलमध्ये नितेश इलेव्हन या संघाने आपल्या स्टाईलमध्ये मात्र हा सामना संपवलाय. आणि मी म्हणेल की पराजित झालेल्या संघाला त्यांच्या पुढील वाट चालीसाठी मात्र खूप खूप शुभेच्छा असतील. तर अभिनंदन करूया नितेश इलेव्हन या संघाचं. तर वळत आपण या सामन्या प्लेअर ऑफ द मॅच याच्याकडे एक
तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय जो अंतिम क्षणापर्यंत एक बाजू त्याने धरून ठेवली आणि दीप सिंग ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर पुढचा सामना आयोजक करण विरुद्ध SK करिश्मा या दोन संघादरम्यान, तिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते संघर्ष 11 या संघाने. तर संघर्ष संघाने मात्र विचार केला तर प्रथमतः स्वीकारली ती मात्र गोलंदाजी